नमस्कार मंडळी, कालपासून देशाच्या राजकारणात एक वेगळीच घटना घडणार असे संकेतच देशाला दिलेले आहेत. मोदी सरकार जाणार, एकनाथ शिंदेंचं काय होणार? देशाच्या राजकारणात मोठा भूकंप. नरेंद्र मोदी सरकारचं संख्याबळ घटलं. संख्याबळ 252 पर्यंतच, तर इंडिया आघाडीचं 292 पर्यंत. जे काही संख्याबळ गेल्याने नरेंद्र मोदी हे पाय उतार होणार. नेमकं ते गणित कसं आहे? देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या कोणती चर्चा रंगलेली आहे? केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कसं अडचणीत आलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे जाणार भाजपा, त्यानंतर भाजपाचे बडे नेते काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे. नेमकं काय झालंय आणि ते गणित आपण समजून घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगलेली आहे की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे काही दिवसाचंच सरकार आहे. म्हणजेच लवकरच नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागू शकतो आणि त्यांना पाय उतार व्हावं लागेल. संसदेत नुकत्याच घडलेल्या अनेक घडामोडींमुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर मोठं राजकीय संकट ओढवल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. विरोधकांची एकजूट झालेली आहे. त्यांच्या एकजुटीच्याने सत्तांतराच्या शक्यता अधिक बळकट झालेल्या आहेत. अगोदरच नरेंद्र मोदी यांचं सरकार हे नितीश कुमार तसेच तेलंगणाचे चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे यांच्या बळावर आहे. म्हणजेच केंद्र सरकार हे 4 खुर्ची जे पाय आहेत ते इतरांच्या संख्याबळावर अवलंबून आहे. त्यामुळे ते सरकार कधीही कोसळणार हे अगोदरच माहीत होतं. परंतु आता संसदेत अशा काही घटना घडत आहेत की त्यामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार हे 100% जाणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. देशात नव्या राजकीय समीकरणांची सुद्धा सुरुवात होणार असल्याचं चित्र आहे. संसदेत भाजपाला मोठा धक्का काल घडला. या सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा टर्निंग पॉईंट मानला जातो. महिला विधेयकासारख्या महत्त्वाच्या विषयावर भाजपाला अपेक्षित असं बहुमत मिळालंच नाही. यामुळे केवळ ते विधेयक अडकून राहिलं नाही, तर सरकारच्या संख्याबळावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे अनेक खासदार आहेत, परंतु त्यामधील ते सगळेच खासदार त्यांच्या बाजूने नव्हते. त्यातील अनेक महत्त्वाचे जे खासदार आहेत त्यांनी भाजपाविरोधातच मतदान केलं. सध्या जर भाजपकडे आकडेवारीनुसार भाजपकडे 252 आहे, तर इंडिया आघाडीकडे 290. या संख्याबळावरून स्पष्ट होतं की विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिलेला आहे. यामुळेच केंद्रातील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळेच आता गेल्या काही दिवसापासून नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू हे नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून भाजपाने तिथे आपला जो काही भाजप नेता मुख्यमंत्री पदावर बसवल्यापासून नितीश कुमार नाराज आहेत. नितीश कुमार यांच्याकडे चांगले खासदारांची संख्या आहे, तसेच नायडू यांच्याकडे सुद्धा आहे. गेल्या काही आर्थिक बंधनातून आणि राज्याला काहीच न मिळाल्यामुळे नायडू अगोदरच नाराज आहेत. सत्तेच्या समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे काही मोठे मित्र पक्ष आता नाराज असल्याचं दिसत आहे. विशेषतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या या भूमिकेमुळे भाजपाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. नायडू यांनी केंद्राच्या धोरणावर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय, तर नितीश कुमार यांचा वारंवार बदलणारा राजकीय पवित्रा पुन्हा चर्चेत आलेला आहे. जर हे दोन्ही नेते इंडिया आघाडीकडे झुकले तर भाजपसाठी सत्ता टिकवणं जवळपास अशक्य ठरेल. इंडिया आघाडी मजबूत सध्या आहे, सत्ता बदल तर निश्चितच झालेला आहे. विरोधकांनी एकत्र येत तयार केलेली इंडिया आघाडी आता अधिक मजबूत होत आहे. काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्ष एकत्र आले असून त्यांचा एकच अजेंडा आहे, भाजपाला सत्तेबाहेर काढणं. आणि यात महत्त्वाची भूमिका काँग्रेसनंतर ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. या आघाडीचं संख्याबळ आता 290 पर्यंत पोहोचल्याने सत्तांतराची शक्यता अधिक वास्तववादी वाटू लागली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते जर ही एकजूट कायम राहिली तर केंद्रात
म्हणजेच लवकरच याच महिन्यामध्ये नव्या सरकारची स्थापना होऊ शकते. केंद्रातील या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा राज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे. उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचं भविष्य आता प्रश्नचिन्हात आलेलं आहे. शिंदे गट हा सध्या भाजपाच्याच पाठिंब्यावर आहे, पण जर केंद्रात सत्ता बदल झाला आणि भाजपा कमजोर झाली तर शिंदे गटाची ताकद सगळीच कमी होऊ शकते. यामुळे महाराष्ट्रातही मोठे राजकीय बदल घडू शकतात. यामुळे उद्धव ठाकरेंची भूमिका यात सर्वात मोठी निर्णायक ठरणार आहे. कारण महत्त्वाचं नाव म्हणजेच राज्याच्या असेल किंवा देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचं चांगलंच पाठबळ आहे. उद्धव ठाकरेंचे सुद्धा 9 खासदार आहेत, त्यामुळे त्यांची केंद्रात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. तसेच राज्यात भाजपाला सर्वाधिक कडवा विरोध करणारा कोण नेता असेल तर तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. इंडिया आघाडीत त्यांचा प्रभाव वाढत आहे. महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता पुन्हा वाढताना दिसत आहे. तसेच शिंदे गटातील अनेक नेतेही त्यांच्या संपर्कात आहेत. जर केंद्रात सत्तांतर झाले तर ठाकरेंना मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भाजपसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. कारण गेल्या काही वर्षात भाजपाने बहुमताने सत्ता गाजवली आणि अनेक विरोधकांना ईडीच्या आणि CBIच्या द्वारे त्रास दिला. मित्र पक्षांचा कमी होत चाललेला भाजपवरील विश्वास, संसदेतलं कमी असलेलं संख्याबळ, वाढता विरोधकांचा दबाव, जर हे चित्र कायम राहिलं तर भाजपला सत्तेपासून तर दूर जावंच लागेल. परंतु जर उद्या काँग्रेस सत्तेत आली तर भाजपाचं काय होणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. भाजपासोबतच शिंदे गटाचं सुद्धा काय होणार, त्यांना घाशा गुंडाळून पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळू शकतं यात काही शंका नाही. महाराष्ट्राचं राजकीय यामध्येच उलथापालथीसुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशाच्या राजकारणात सध्या अत्यंत निर्णायक टप्पा सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर एवढं मोठं संकटाचं सावट आहे, तर विरोधकांची ताकद वाढताना दिसत आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका लवकरच बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकारण हे अधिकच गुंतागुंतीचं झालेलं आहे. राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भविष्य हे भाजपाच्याच बळावर आहे. त्यामुळे त्यांचं सध्या तरी भविष्य अदांतरी आहे. तर उद्धव ठाकरे यांची भूमिका किंगमेकर ठरू शकते. आता सगळ्यांच्या नजरा पुढील काही दिवसांवर आहेत, कारण हे दिवस ठरवतील देशात सत्ता कोणाची आणि महाराष्ट्रात राजकारण कोणाच्या हातात. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी सरकार हे जाणार यात काही शंका नाही. कारण संसदेतल्या कालच्या घटनेमुळे तर नरेंद्र मोदी यांच्याकडे संख्याबळ हे दिसत नाही आणि विरोधकांची एकजूट, यामुळे देशाचा पंतप्रधान लवकरच बदलून तो काँग्रेसचा होऊ शकतो किंवा जे काही पाठिंबा काँग्रेसला देणार त्या पक्षाचा होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार जाऊन काँग्रेसच जे 2014च्या अगोदरचं जनतेला हवं असलेलं सरकार व्हावं का? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.